शिवतीर्थावरती थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि आपण पाहू शकतो की माजी खासदार राजन विचारे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विचारेजी, उत्साह कशा पद्धतीचा आहे? कारण की पाऊस आहे, मैदानात चिखल आहे, तरी देखील शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत। मला वाटतं उभ्या वादळात कसं राहायचं हे बाळासाहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी दिघे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे अशा पावसाने याला घाबरणारे शिवसैनिक नाहीत, त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक येत आहेत। खरं तर दोन मेळावे होतात आहेत। ज्या वेळेसपासून शिवसेना दुभंगली त्यावेळेसपासून दसरा मेळावे दोन होतात आहेत, परंतु दुसऱ्या शिवसेनेकडनं अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडनं टीका केली जाते की जसा चिखल मैदानात आहे तसंच चिखल जे आहे ते या सगळ्या दसरा मेळाव्यातून बाहेर पडेल। त्यांना सांगायचं ते शेतकरी आहेत ना, शेतकरी वाट बघतात त्याशी। तुम्ही शेतकऱ्यांनी जसा चिखलात टाकल्यात ना तसे शेतकरी तुम्हाला चिखलात टाकणार आहेत या निवडणुकीत। तू अजूनपर्यंत हा जो मेळावा आहे हा मेळावा निष्ठावंतांचा आहे, गद्दारांचा नाही। त्यामुळे उभ्या वादळामध्ये पाऊस असो काही असो तरी शिवसैनिक कुठे डगमगणारा नाही आणि तो शिवसेना या ठिकाणी आलेला आहे। परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावरती कोणती मदत पोहोचलेली नाही। अहो, सरकारचं काम आहे ना, सरकारचं काम आहे या ठिकाणी हे करायचं। तुम्ही काय खिशातून देत नाहीत, जनतेच्या पैशातून तुम्हाला द्यायचंय। हे जरा भ्रष्टाचार थांबवा तुम्ही। हे जे आज तुम्ही बघितले 3-3 हजार कोटीचे घोटाळे जे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी बाहेर काढलेत। आज कालच ठाणे महापालिकेमध्ये एका सहाय्यक आयुक्ताला 35 लाख रुपये घेताना पकडले। या अशी भ्रष्टाचाराचे हे आहेत आणि हे त्यांच्या हस्तक आहे ते सर्व पैसे। आणि हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला, मोठा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा आहे। तर आपण पाहिलं तर राजन विचारे जे माजी खासदार आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ठाण्यातून मोठी शिवसैनिकांची फौज जी आहे ती सध्या शिवतीर्थावरती दसरा मेळाव्यासाठी दाखल झालेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळात संपूर्ण शिवतीर्थावरती दसरा मेळाव्याला सुरुवात होईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा हा संपूर्ण शिवसेनेचा मेळावा आहे आणि याकरता मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। माजी खासदार आणि पक्षाचे नेते असलेले राजन विचारे म्हणतात की ज्या ठाण्यातून एकनाथ शिंदे येतात तो ठाणा आता भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे, अशी खरमरीत टीका जी आहे ती माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले राजन विचारे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।